शिक्षण शुल्क नियंत्रण कायदा 2011 ची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी याकरिता महापॅरेंट्सच्या वतीने गरवारे कॉलेज रस्त्यावरील सावरकर स्मारक येथे आंदोलन करण्यात आलं। महागाईचा फटका सर्व क्षेत्राला बसत आहे, शैक्षणिक क्षेत्राला तर मोठ्या प्रमाणावर। सध्याच्या युगात शिक्षण घेणे सोपे काम राहिलेले नाही। या वर्षी काही हजारात शैक्षणिक फी असेल तर पुढील वर्षी काही लाखांच्या घरात त्याची फी जाऊन पोहोचलेली असते। यावरून सर्वसामान्य नागरिकाने शिक्षण घ्यायचं कसं असा प्रश्न उरला आहे। मागील काही वर्षांपासून शैक्षणिक फी वाढ पाहता या फी वाढीसाठी पालक संघटना एकवटल्या असून आंदोलनाच्या पावित्र्यात दिसतात। शनिवारी गरवारे कॉलेज रस्त्यावरील सावरकर स्मारक येथे महापॅरेंट्सने आंदोलन केलं। यावेळी महापॅरेंट्सचे दिलीप सिंग विश्वकर्मा यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, शिक्षण शुल्क नियंत्रण 2011 हा कायदा शैक्षणिक वर्षापासून अंमलात आणला गेला पाहिजे। हा कायदा अंमलात न आल्याने शहरातील विना अनुदानित शाळा पालक वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारत आहे। तर या विधेयकांवर राष्ट्रपतींनी लवकरात लवकर सही करावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली। शुल्क नियंत्रण कायदा 2011 या चालू शैक्षणिक वर्षापासून अंमलात आला पाहिजे यासाठी इथे एक सरकारच्या विरोधात एक प्रतिकात्मक स्वरूपाचं धरणं आंदोलन आज करण्यात आलेलं आहे। शुल्क नियंत्रण कायदा अस्तित्वात न आल्यामुळे आज पुणे शहरातल्या ज्या खाजगी विनाअनुदानित तत्वावर चालणाऱ्या ज्या काही शाळा आहेत त्या अवाजवी शुल्क त्या पालकांकडून आकारत आहेत। त्याच्यामुळे हा आम्ही गेले 2-3 वर्षापासून चालू केलेला लढा आहे आणि या लढ्याला अजून काही यश आलेलं नाही। अजूनही कायदा तो काही पारित झालेला नाही। दोन्ही विधिमंडळात म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये हे विधेयक पास झाले। त्याच्यानंतर ते राष्ट्रपतींकडे सहीसाठी गेलेले, पण अजूनही राष्ट्रपतींची त्या विधेयकावर सही न झाल्यामुळे त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं नाही। त्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। त्याच्याच निषेधार्थ आज इथे आम्ही महापॅरेंट्सच्या वतीने हा धरणे आंदोलनाचाच कार्यक्रम घेतलेला। आमची सगळ्यात प्रमुख मागणी आहे की माननीय राष्ट्रपतींनी या विधेयकावर सही करून हा जो शुल्क नियंत्रण कायदा जो आहे त्या विधेयकावर सही करून त्याचं कायद्यात रूपांतर करावं आणि त्या कायद्याचं या चालू शैक्षणिक वर्षापासून त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं हीच आमची इच्छा आहे। आंदोलनकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली।